ठीक आहे. SQL सर्व्हर डेटाबेस बरोबर काल पाहिलं आपण त्याच्यामध्ये काय आहे तर TSQL ठीक आहे आणि MySQL किंवा SQL सर्व्हर ठीक आहे. TSQL म्हणजे जे आपण क्युरी फायर करतो स्वतः जे युजर मॅन्युअली जे वर्क करतो ते काय TSQL त्याला आपण TSQL म्हणतो ठीक आहे जे आपण ट्रान्झॅक्शन करतो ना ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ते डायरेक्टली MySQL मध्ये जे फॅसिलिटी आहेत डेटाबेस क्रिएट करण्याच्या वगैरे तर त्याला काय म्हणतो आपण एसक्यूएल सर्व्हर थ्रू आणि TSQL थ्रू ठीक आहे. दोन टाईपचे आपण डेटाबेस आणि टेबल क्रिएट करतो ठीक आहे. तर हा जो लुक आहे आता आपण काल पाहिलं की डेटाबेस क्रिएट केला होता बरोबर. तर यामध्ये गेल्यानंतर आपण काय केलं इथं समजा आणखी एक न्यू डेटाबेस ठीक आहे. तर काय केलं होतं कमांड फर्स्ट क्रिएट ठीक आहे क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसला न्यू समजा आपण काय केलं डेमो डेटा बेस वन फर्स्ट काय केलं इथं क्रिएट केलं आपण बरोबर आणि एक्झिक्यूट केलं एक्झिक्यूट केल्यानंतर काय होते कम्प्लिटेड होते सक्सेसफुली. आता हेच जर आपण काय केलं इथं इथं क्लिक केलं डेटाबेस वरती बरोबर. आता तुम्हाला काय दाखवते इथं सिस्टीम डेटाबेस वरती आला ठीक आहे. इथं डेटाबेस वरती जर राईट क्लिक केलं तर न्यू डेटाबेस ठीक आहे. आपण पहिला डेटाबेस जो आहे तो काय केला डायरेक्टली क्युरी TSQL म्हणू शकतो आपण जे की ट्रान्झॅक्शन केलं आपण एका क्युरीला फायर करून ठीक आहे. तर दुसरा जो आहे मॅन्युअली तयार करायचा समजा आपण इथं काय केलं डेमो डेटाबेस टू बरोबर. तिथं काय केलं होतं वन क्रिएट डेटाबेस डेटाबेस नेम जे की क्युरी फायर केलं ठीक आहे. याला मी सिलेक्ट कट केलं तर इथं बघा चेंज काय होते जेव्हा आपण इथं पेस्ट करतोय त्यावेळेस इथं नाव येते बघा ठीक आहे. इथं काय होतंय इथं लॉजिकल नेमच्या खाली चेक करू शकता काय चेंज होते ठीक आहे. तर तिथं मी पेस्ट केलं की ते डेटाबेसचं नेम लॉजिकल नेम म्हणजे तिथं डेटाबेसचं नेम फाईल टाईप काय आहे तो रोज आणि कॉलम ठीक आहे. त्याच्यात इन्क्लूड असतात आणि प्रायमरी ठीक आहे त्याला प्रायमरी कंडिशन म्हणजे तो फर्स्ट प्रायमरी आहे ठीक आहे. त्याची साईज जी आहे 8 बाईट साईज वाढवायची असेल वाढवू शकता पण बाय डिफॉल्ट तीच आहे 64 MB अलोकेशन साईज आणि तो स्टोअर कुठं होतोय सी मध्ये बघू शकता त्याचा पाथ पण दिलेला आहे इथं जर पाहिलं तुम्ही तर हे बघा सी प्रोग्राम सी मध्ये प्रोग्राम फाईल्स मध्ये गेलं मायक्रोसॉफ्ट एक्सक्यूएल सर्व्हर MSSQL म्हणजे मायक्रोसॉफ्ट सर्व्हर SQL 16 हे एक्सप्रेस जे आपण डेटाबेस साठी ऍडिशन केलं होतं त्याच्यामध्ये तो डेटा स्टोअर होतो. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथं ऑप्शन पण दिलेलं आहे ठीक आहे. ब्राउझर या ब्राउझर वरती गेलं तर तुम्हाला तो लोकेशन पण विचारतो कुठं स्टोअर करायचं तर हे याच्या पाथ नुसारच तुम्हाला चेक करायला लागेल कुठं पण तो सी मध्येच होणार आहे सी ड्राईव्ह मध्येच होणार आहे फक्त पाथ चेंज करू शकता तुम्ही प्रोग्राम फाईलच्या जागी दुसरे कुठं मायक्रोसॉफ्ट ठीक आहे इथं कुठेही ऑफिस मध्ये तर या दिलेल्या फाईल्स मध्येच तुम्हाला त्याचं लोकेशन ठरवता येतं किंवा इथं डी मध्ये गेलं तेव्हा डी मध्ये बघू शकता हे स्वतःचे आपले स्वतःचे जे फोल्डर्स क्रिएट केलेले असतात त्यामध्ये पण तुम्हाला हे लोकेशन देता येतं जसं की इथं क्लिक केलं ठीक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा सब पॉईंट इथं आता हे सब पॉईंटच आहे इथं डायरेक्ट ओके केलं की त्या सिस्टम मध्ये काय होतो तो सेव्ह होतो ठीक आहे. बॅकअप घेण्यासाठी यूज करतो आपण याचा प्रत्येक वेळेस तिथं तिथं जाऊन चेक करूया आपण की काय काय फाईल क्रिएट होतात फक्त लक्षात ठेवा कुठं कुठं जायचंय ठीक आहे. त्याच्यानंतर इथून काय केलं आपण ओके केलं हे बघू शकता जनरल मध्ये ते काय तयार होते ऑप्शन मध्ये काय ऑप्शन येतात त्याला ठीक आहे. असं हे त्याचं अर्थमॅटिक म्हणजे ट्रू फॉल्स याची काय तेवढी गरज नाही म्हणजे बॅकएंडला काय काय वर्क करतं ते डिस्क्रिप्शन वगैरे आहे ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रायमरी तो रीड झालेला आहे तर इथून ओके केलं की तो काय होतो डन होतो. आता बघू शकतो इथून आपण की रिफ्रेश ठीक आहे रिफ्रेश केलं आले इथं डेटाबेस वन जे मी क्युरी फायर केलं होतं आणि डेटाबेस टू काय केलं आपण या थ्रू
दिलेलं आहे. जर बघितलं आपण तर त्यांनी काय सांगितलं, सी मध्ये बघू शकता तुम्ही जाऊन, सी लोकेशन, त्याच्यानंतर काय, हा काय झालाय, ठीक आहे, सी लोकेशन प्रोग्राम फाइल्स, त्याच्यानंतर एसक्यूएल सर्व्हर, बरोबर, त्याच्यानंतर हा फाईल, ही फाईल, एसक्यूएल सर्व्हर बॅकअप का डेटा काहीतरी दाखवतो, बरोबर, परमिशन, हो डेटाबेस दिसतात इथे तुम्हाला सगळे, तुम्ही सेव्ह केलेले आणि त्याच्या बाय डिफॉल्ट जे डेटा असतील ते, म्हणजे तुम्ही इथून डायरेक्ट हा जरी सेव्ह करून तुमच्या पीसी मध्ये घेतला, समजा आता पल्लवीच्या लॅपटॉप मध्ये जेवढं तिनं त्या डेटाबेस मध्ये टेबल क्रिएट केले, ते प्राजक्ताच्या लॅपटॉप मध्ये ऍक्सेस झाले पाहिजे, इथून कॉपी करायचं आणि त्याच लोकेशनला पेस्ट करायचा हा डेटा, आणि तिथून लगेच क्युरिफायर करून ऍक्सेस करायचं, म्हणजे तुमचा डेटा ट्रान्सफर पण करता येतो. समजलं? ठीक आहे, हा बॅकअप साठी यूज करतो आपण. म्हणजे कंपनी कंपनी जेव्हा ऍक्च्युअल वर्क असेल तर त्यावेळेस तुम्हाला हे बॅकअप साठी यूज करावं लागतं. म्हणजे याचा डे वर्किंग किंवा शिफ्ट वाईज असेल, वर्किंग असेल तर त्यावेळेस याचा बॅकअप घेतला जातो. ठीक आहे, ऑफलाईन चालण्यासाठी. आता तिथं सर्व्हर असतं, तिथं बॅकअपची काही गरज नाही, ॲज अ प्रॅक्टिस आहे म्हणून आपल्याकडे सेव्ह होतो. तिथं डायरेक्ट सर्व्हरला सेव्ह असतो. तिथं तुम्हाला काही बॅकअपची गरज नाही, तिथं नेटवर्क वाले असतात, सिस्टीम सपोर्ट वाले असतात. ठीक आहे, तो डेटा स्वतःच्या सिस्टीम मध्ये नाही ठेवत आहे, तर तिथून तुम्हाला डायरेक्ट डेटा फेच होतो. क्रिएट करायची पण गरज नसते, सगळं रेडीमेड असतं, फक्त तुम्हाला तिथून ऍक्सेस करावा लागतो डेटा. ते नवीन डेटाबेस बनवणे, डिलीट करणे, डिलीट क्युरी पण तुम्हाला फाईल करायची परमिशन नसते. डिलीट असो, अल्टर असो, चेंजेस असो, ते तुम्हाला नाहीच करायचं. तुम्ही फक्त आणि फक्त ऍक्सेस साठी ठेवलंय, तर तुम्हाला ऍक्सेसच डेटा करायचा, चेंजेस करायचं नाहीये. चालतंय. ही बॅच झाली का? तुमची बॅच तर नाहीये ना? तिथंच येतो डायरेक्ट. ठीक, ठीक आहे. तर कंपनीमध्ये आता इथं आपण शिकत असताना बघितलं की डेटाबेस क्रिएट करताय, त्याला डिलीट करताय, ड्रॉप करताय, पण ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही कंपनीत जाताय तर तुम्हाला जे वर्क दिलेलं आहे त्या वर्क वरतीच काम, तुम्हाला परमिशन कुठलीच नसणार आहे. अल्टर कमांड तुम्हाला आयुष्यभरात वापरता येणार नाही ऍक्च्युअल काम जेव्हा करताय तुम्ही. डिलीट तर अजिबात नाही. नवीन डेटाबेस क्रिएट तर तुम्हाला करायचंच नाहीये. ठीक आहे. ज्यावेळेस क्लायंट आपल्याशी कनेक्ट होतो, समजा आपल्याकडं आपण कंपनीत काम करतोय आणि आपल्याकडं ऑलरेडी 10 हे आहेत, क्लायंट्स आहेत, आणि एक नवीन क्लायंटचं आपल्याला काम भेटलंय. मग त्याचं सर्व्हर क्रिएट करावं लागतं, त्याच्या नावाने डेटाबेस क्रिएट करावा लागतो. मग ते सिनियर्स, ज्याची ऑथॉरिटी आहे, सिस्टीम सपोर्ट, ते सगळं टेबल्स वगैरे सगळं अरेंज करून देतात. तुमचं काम फक्त ऍक्सेस, हा बाय, म्हणजे रॅन्डमली जर समजा तुम्हाला तो काम भेटलं, म्हणजे त्या लेवल पर्यंत, म्हणजे एक्सपिरियन्स आल्यानंतर जर तुम्हाला सिस्टीम सपोर्ट म्हणून ठेवलं, तर त्यावेळेस हे तुमच्या गोष्टी आहेत, मग तो मेल थ्रू सगळ्या गोष्टी होतात. कुठलेही चेंजेस करायचे असेल तर मेल कम्युनिकेशनच होतं. त्याची ऑथॉरिटी सगळ्यांची असेल तरच तुम्ही ते एखादी चेंज, समजा आता कोणीतरी फील्ड वर्क करतं, ठीक आहे, निलेश फील्ड वर्क करतोय आणि त्याच्याकडनं काहीतरी एम्प्लॉईची डिटेल्स चुकलेले सर्व्हरला जेव्हा तो इनपुट करतो, ठीक आहे, सिस्टीमला इथं बसून तो डेटा एंट्रीचं काम करतोय फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही काय करताय, क्युरिफायर करताय, आणि मी सिस्टमला आहे जी माझ्याकडे ऑथॉरिटी, तर त्याला मला मेल द्यावा लागतो की माझ्याकडनं असा असा प्रॉब्लेम झालाय, की त्याचा ऍड्रेस चुकलाय किंवा त्याचा मोबाईल नंबर चुकलेला आहे, तो मला एडिट करून पाहिजे. एकदा त्याने सेव्ह केले, चेंज त्याच्या हातात नाही, तो फक्त डेटा सेव्ह करू शकतो, मॉडीफाय करू शकत नाही. मॉडीफायची ऑथॉरिटी त्याला नाही, मग तो काही करेल, बरोबर आहे. हा, फक्त इन्सर्ट करू शकतो, तो इन्सर्ट शिवाय त्याच्याकडे दुसरं काहीच काम नसतं. डेटाबेस क्रिएट टेबलचा फॉर्मॅट पण क्रिएट केलेला असतो, फक्त तिथं ठरलेले जे आहेत गोष्टी, काय काय इन्फॉर्मेशन घ्यायचंय तेवढंच इन्सर्ट करणार तो. तर हे वेगवेगळं काम असतं, आपण शिकताना सगळ्याच गोष्टी शिकतो, किंवा इंटरव्ह्यू मध्ये हे विचारलं पण जातं, ठीक आहे, साहजिक आहे. पण ज्यावेळेस ऍक्च्युअल काम आहे ना, तिथं फक्त तुम्हाला रिट्राईव्ह डेटा शिवाय काहीच नसणार. ओनली रिट्राईव्ह डेटा, डेटा घेणे, एक्सेल मध्ये घेणे, पॉवर बीआय, डेटा घ्यायचं, एक्सेल मध्ये काम करायचं, पॉवर बीआय, याच्या पलीकडे त्याचा यूज काहीच नाही. ठीक आहे, समजलं? त्याच्यानंतर याला क्लोज. ठीक आहे.
आता डेटाबेस क्रिएट केलं बघा मी. या डेटाबेसला जर मी राईट क्लिक केलं तर न्यू टेबल, सॉरी न्यू डेटाबेस कसं काय येते? अच्छा सॉरी, डेटाबेसला ओपन करा. हा डेटाबेस आहे. आता टेबल मध्ये जायचं. ठीक आहे. आता मी इथे एक मॅन्युअली टेबल करतो म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल ना आपली. आणि मग इथं एक टेबल बनवू आपण डायरेक्टली. ठीक आहे. सो इथं एंटर केलं मी. आता काय करायचं, या डेटाबेस डेमो 1 मध्ये इथं करू आणि 2 मध्ये तिथं करूया, बरोबर. ठीक आहे. आता काय करायचं, क्रिएट, बरोबर, सॉरी स्पेलिंग चुकलं. ते केस सेन्सिटिव्ह असल्यामुळे लगेच समजून येतं तुमच्या काय मिस्टेक होतात. ठीक आहे. क्रिएट म्हणजे तो कलरच CREAT. ठीक आहे. काय होतंय, क्रिएट. ठीक आहे. क्रिएट टेबल, त्याच्यानंतर टेबल नेम, बरोबर. टेबल नेम का सॉरी, आता हा डेटाबेस आहे. इथं एक हे चुकलं ना माझं. काय करायचं आता, इथं बाय डिफॉल्ट कुठला डेटाबेस सिलेक्ट आहे, मास्टर. हे बघू शकता इथं मास्टर आहे. पण तिथं नाव काय आलं पाहिजे, डेटाबेस 1 आलं पाहिजे, बरोबर. मग इथं क्युरी काय आहे आपल्याकडं, यूज, किंवा डायरेक्टली इथं पण जाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकता असं. डेटाबेस 1 आहे, आता त्यात सेव्ह होणार आहे. किंवा क्युरी पण सांगितली तुम्ही, यूज डेमो डेटाबेस 1 आणि त्याला फायर करायचं, क्युरी एक्झिक्यूट करा. ठीक आहे. आलं. दोन्ही प्रोसेस आहेत. तिथून जाऊन मॅन्युअली सिलेक्ट करा, यूज डेटाबेस करा, तो ऑटोमॅटिक तिथं सिलेक्ट होऊन येतो. म्हणजे डेटाबेस सिलेक्ट करण्यासाठी यूज करतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, क्रिएट टेबल, टेबल नेम द्यायचं. समजा आपण काय केलं, इथं टेबल नेम दिला डेमो 1. ठीक आहे. डेमो 1 करूया आपण, म्हणजे मॅच होईल आपलं. डेमो 1. त्याच्यानंतर काय केलं, डेमो 1 नंतर काय असतं, एंटर, कर्ली ब्रॅकेट, एंटर. आता काय समजा इथं काय दिलं, आयडी, बरोबर. आयडी काय आहे माझा, इंटिजर, बरोबर. ठीक आहे. इंटिजर. दुसरं काय, फुल फर्स्ट नेम, फर्स्ट. ठीक आहे. स्पेस त्याच्यामध्ये किंवा हायफन किंवा कोलन पण म्हणतो, ते आपण त्याला हे म्हणतो, सॉरी अंडरस्कोर, सॉरी अंडरस्कोर फर्स्ट नेम. ठीक आहे. हायफन म्हणजे मध्ये येतं, हे अंडरस्कोर आहे. फर्स्ट नेम, फर्स्ट नेमला काय करू शकतो आपण आता इथं, व्हॅर कॅर, बरोबर. व्हॅर कॅर डेटा टाईप म्हणतो आपण याला. व्हॅर कॅर दिली. लेंथ किती द्या, मी 20 देतोय, म्हणजे असं नाही की तुम्हाला 20 50 देऊ शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, कधी कधी काय होतं बघा, नेम. समजा तुम्ही काय केलं, कधी कधी नेम टाईप केलं तर ते ब्ल्यू कलर मध्ये येते. ब्ल्यू म्हणजे तो कीवर्ड आहे. ठीक आहे. तो काय असतो, जे व्हॅल्यू ब्ल्यू होतात त्या ऑलरेडी कीवर्ड म्हणून यूज केलेले असतात, म्हणजे त्याच्या लायब्ररीत त्या सेव्ह असतात. तर त्यावेळेस ते रन होणार आहे का, नाही होणार आहे. मग त्याच्यासाठी ऑप्शन काय, तुम्हाला हा कर्ली ब्रेस जो आहे त्याला ओपन हे करायचं, स्टार्ट आणि ओपन करायचं. तर त्यात तुम्ही ते घेऊ शकता. म्हणजे परत इथं व्हॅर कॅर, समजा व्हॅर कॅर 20. ठीक आहे. जो कीवर्ड तुम्हाला पाहिजेत पण तो ब्ल्यू होतोय, नेम असेल, त्याच्यानंतर कॅरेक्टर असेल, इंटिजर, डेट, असं म्हणजे जे आहे ते तुम्हाला सांगायचंय. डेटा टाईपचं नाव सांगायचं फॉर एक्झाम्पल. तर तुम्ही त्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये त्या ओपन क्लोज कर्ली ब्रेस मध्ये घ्यायचंय आणि तो म्हणजे नॉर्मल होतो, जसं की तुम्ही नॉर्मल टेक्स्ट टाईप करता तसं त्याचा यूज होतो. ठीक आहे. इथं काय येणार आहे आपलं, लास्ट नेम. ते बघा, हे लास्टला पण घेते ते, आहे का. ठीक आहे. लास्ट म्हणजे त्याचे काही कीवर्ड्स असतील ते तुम्हाला वापरता येत नाही, तर ते वापरायचे असेल तर कर्ली ब्रेस ओपन क्लोज मध्ये त्याच्यात यूज करायचं नेम. ठीक आहे. याला इथं कॉमा इज इक्वल, पुन्हा काय दुसरं सांगा एखादी नाव. ऍड्रेस. ठीक आहे. ऍड्रेस. आता हा पण काय झाला मग, हे पण त्याच्यात आहे ऑलरेडी. आता मला फक्त ऍड्रेसच पाहिजे, आता कसं करणार मग.
हे याचा वापर करणार, स्क्वेअर ब्रॅकेट सॉरी. आता हा व्हॅर कॅर 20, सॉरी याला जास्त देऊ 50. त्याच्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग समजा, किंवा डेट ऑफ बर्थ असते, बरोबर. तर याला काय द्यायचं, डेट टाइम, किंवा डेट दिलं तरी चालतं, डेट टाइम दिलं तरी चालतं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, इथं काय दिलं होतं आपण, बिग इंटिजर द्यायचं. ठीक आहे, बिग इंट म्हणजे जास्त डेटा, इंटिजर पेक्षा जास्त आहे लेंथ, तर त्यावेळेस काय करायचं त्याला, बिग इंटिजर. आता याला समजा आपण सिटी, नंबर नाही घेत त्याचं, इंटिजर, बिग इंटिजर, इंटिजर, डेसिमल, फ्लोट, फ्लोट पण नाही, फ्लोटला डेसिमल पण वापरायचं, लॉंग नाही. बिग 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 इंट, इंटिजर, बिग इंट आणि थिन इंट. ठीक आहे, थिन इंट एक आहे, याचं वेगळं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिटी, इथं व्हॅरकॅर, व्हॅरकॅर, इथं काय दिलं, व्हॅल्यू. त्याच्यानंतर जेंडर, कॅर एक दिलं तरी चालतंय, समजा आपण एकच लिहिणार आहे, आणि याला क्लोज. ठीक आहे, झालं. क्रिएट टेबल इथपर्यंत, सॉरी इथं कर्ली हे द्यायचंय, सेमिकॉलन, याला क्लोज. एक्झिक्यूट, काय म्हणते बघा, इनकरेक्ट सिंटॅक्स सिटी, सिटीचा काय इनकरेक्ट आहे, हा याला 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 इथं. ठीक आहे, तो डायरेक्ट जम्प करतो तिथपर्यंत. ठीक आहे, आता बघा, एक्झिक्यूट झालं, कमांड सक्सेसफुल. ठीक आहे, आता यालाच काय करायचं, समजा आता हा डेटाबेस 1 बनवला, मी याला रिफ्रेश केलं. ठीक आहे, आणि या डेटाबेस मध्ये जर पाहिलं तर टेबल दाखवतो मला हा डेमो वाला, आला इथं. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, दुसरा जो टेबल आहे, ठीक आहे, डेटाबेस, याला मी मिनिमाइज करतो. हा, याच्यावरती राईट क्लिक करून काय करायचं, सॉरी याला क्लिक करा पहिले, आणि टेबल ओपन करा, बरोबर. केलं टेबल. ठीक आहे, याच्यावरती न्यू, आणि न्यू टेबल. ठीक आहे, एसक्यूएल आणि टी स्क्यूएल मधला फरक आहे. टी स्क्यूएल म्हणजे तुम्ही जे क्वेरी फायर करताय त्याला टी एसक्यूएल म्हणतात, किंवा सिक्वेल म्हणतात. आणि जे तुम्ही मॅन्युअली म्हणजे याच्या एसक्यूएलच्या फॅसिलिटीचा यूज करताय, बाय डिफॉल्ट दिलेल्या, ठीक आहे, ग्राफिकल थोडक्यात म्हणू शकतो, जीयूआयचा वापर करताय, ते काय एसक्यूएल. ठीक आहे, एसक्यूएल सर्व्हरच्या ज्या मॅन्युअली आहे त्याला आपण युजर डिफाईन आणि सिस्टीम डिफाईन असं म्हणू शकतो. युजर डिफाईन म्हणजे तुम्ही ज्या क्वेरी फाईन करताय त्या युजर डिफाईन, किंवा युजर सिस्टीम म्हणू शकता त्याला. आणि ज्या इथं करतो आपण त्या सिस्टीम वाल्या. ठीक आहे, युजर डिफाईन आणि सिस्टीम डिफाईन. आता इथं कॉलम नेम, कॉलम नेम काय द्यायचंय तुम्हाला, जसं की आता दिलं फर्स्ट नेम, आयडी दिलं. ठीक आहे, त्याचा डेटा टाइप इथं आला बघा, डेटा टाइप काय घ्यायचंय, एन व्हॅर कॅर दिलं तरी चालते, म्हणजे एन व्हॅर कॅर नंबर, नंबर पण आला पाहिजे आणि कॅरेक्टर पण आला पाहिजे, त्याच्यासाठी एन व्हॅर कॅर वापरतो. समजा तुम्ही ABC 1 2 3 असं जर यूज करणार आहे, तर तो नंबर पण प्रेझेंट झाला पाहिजे, आणि हे पण झालं पाहिजे. ठीक आहे, हे नंतर पाहूया पुढचं जे आहे, नल वगैरे कधी घ्यायचं, काय घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, जसं की नेम, नेम साठी काय, व्हॅर कॅर, व्हॅर कॅर सिटी. ठीक आहे, एवढंच बनवतो मी, समजलं. असे किती तुम्ही कॉलम्स बनवू शकता याच्यामध्ये, टेबल्स. ठीक आहे, सिटी, इथं जाऊन बघा, हे बघा इथं दिलेले जे आहेत हे सगळे डेटा टाईप आहेत. इथं पण बघू शकता, हे बघा काय काय दिले बघा. बिग इंटिजर म्हणजे खूप सगळा इंटिजर असेल, म्हणजे खूप साऱ्या म्हणजे लेंथ असेल डेटाची, जसं की मोबाईल नंबर त्यापेक्षा जास्त, तर बिग इंटिजर घेऊ शकता. ठीक आहे, बायनरी 1 0, ट्रू फॉल्स. ठीक आहे, बायनरी खूपच कमी असेल तर बीट मध्ये. ठीक आहे, खूप साईज कमी असेल बीट. कॅरेक्टर, फक्त कॅरेक्टर असेल 10 लेनचे. डेट असेल
किंवा डेट आणि टाइम सोबत पाहिजे असेल तर ते डेट टाइम सेम त्याच्यासारखं लेंथ वाईज, डेट टाइम ऑफसेट. ठीक आहे. डेसिमल, आता डेसिमल मध्ये काय दिले, 18 पर्यंत आलं पाहिजे आणि कॉमा झिरो, झिरो म्हणजे काहीच फ्लोटिंग पॉईंट नाही, तिथं आपण 2 वापरायचं. ठीक आहे. डेसिमल डेटा टाइप लिहिलं, समजा सॅलरी, सॅलरीच्या पुढे काय येणार, हे असं. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं तर 2 दिलं पाहिजे होतं, तर ते असेल खाली, कुठे गेलं डेसिमल. हा, यांनी डेसिमल दिले पण ते झिरोच्या जागी 2 द्यायचं मॅन्युअली जेव्हा तुम्ही करताय. तर हे झिरो जिथं आहे तिथं 2 करायचं, म्हणजे डॉट नंतर जर डेसिमल असेल तर 2 पर्यंत दिलं पाहिजे, लॉक करायचं. तिथे किती देऊ शकता, 4 5, तर 2 सॉरी हे न्यूमरिक आहे, ते डेसिमलला सेम तसंच वापरायचं. एन व्हॅरकॅर नंबर आणि कॅरेक्टर, एन व्हॅरकॅर मॅक्झिमम लेंथ असेल तर हे असे यूज करतो आपण, म्हणजे जास्त त्याच्यातले मोजके जरी केले तरी खूप होतं, म्हणजे हे खूप दिलेलं आहे. टेक्स्ट आहे, फक्त टेक्स्टच द्यायचं असेल तुम्हाला, म्हणजे खूप सगळा टेक्स्ट, म्हणजे लाईन मध्ये एका लाईन मध्ये टेक्स्ट आहे तर त्यावेळेस टेक्स्ट देऊ शकता. ठीक आहे. हे बघा, हे सगळ्यात कमी आहे. थिनी इंट म्हणजे इंटिजर पेक्षा थोडा कमी, त्याच्यापेक्षाही कमी तो थिनी इंट. बायनरी, हे बघा, त्याच्यानंतर व्हॅर कॅर घेतो आपण, व्हॅर कॅर. तर हे दिलेले जे आहेत ते डेसिमल फ्लोटिंग साठी वापरायचे. आता इथं सिटी साठी काय आहे, कॅर वापरलं तरी चालतंय, कॅरेक्टर 3. ठीक आहे. अशा पद्धतीने मग टॅब दिलं आणि याला, ठीक आहे, कंट्रोल एस, सेव्ह. टेबलचं नेम द्यायचंय सेव्ह करण्यासाठी, जसं की आता तिथं डेमो 2 द्यायचं, बरोबर, तिथं डेमो 1 दिलं होतं मी. ठीक आहे. अशा पद्धतीने झालं, याला क्लोज. हे बघा, आता इथं दोघांनाही सिलेक्ट करून बघूया आपण, याची थोडी साईज. ठीक आहे. सिलेक्ट, सिलेक्टचा वापर काय करतो आपण, डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी, फक्त डेटा शो करणे किंवा रिट्राईव्ह करणे किंवा सर्व्हरचा डेटा ऍक्सेस करण्यासाठी सिलेक्ट क्वेरी फायर करतो आपण, कारण सगळीकडे सगळ्यात जास्त सिलेक्टचाच वापर होतो. ठीक आहे. सिलेक्ट, ऍस्ट्रिक म्हणजे टोटल. ठीक आहे. ऍस्ट्रिक म्हणजे काय, होल टेबल मधला डेटा, रो आणि कॉलम सगळंच आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण ऍस्ट्रिक वापरतो. समजा एखादी नाव दिलं असतं, समजा मला आयडीच पाहिजे, आयडी फ्रॉम, फ्रॉम कशामधून, डेमो 1. ठीक आहे. 1 बघूया पहिलं, टेबल नेम काय, डेमो 1. हे बघा, आयडीच दिसतोय आता. आणि टोटल जर पाहिजे असेल तर काय करतो आपण, ऍस्ट्रिकचा वापर करून परत जर रन केलं तर टोटल दिसून येतं त्यात काय काय. ठीक आहे. यालाच कॉपी केलं, इथं घेतलं, परत इथं फक्त 2 इथं चेंज करायचं. सो याला सिलेक्ट आणि याला सिलेक्ट, डेमो 2 सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम, बरोबर आहे. इथं बघू शकतो आपण एकदा की झालंय का ते. ठीक आहे. टेबल डेमो 2 केलं होतं ना सेव्ह. अच्छा, थोडी रिफ्रेश करून बघू. ठीक आहे. टेबल आलाय, डेमो 2 तर आहे, त्याला सेव्ह तर केले ना मी. काय म्हणतो ते, लेबर स्टेप 1 लाईन पर लाईन ऑब्जेक्ट नेम, डेमो 2, बरोबर आहे. टेबल मध्ये डेटा, अच्छा आपण डेटाबेस 2 घेतलाच नाही ना, प्रॉब्लेम काय, डेटाबेस 2 मध्ये येतो. तर इथं काय करायला लागेल पहिल्यांदा, हा नाही केलं तरी चालते, फक्त यूज करावं लागेल, बरोबर. इथं जे आहे ते काय होणार आहे आता, 2, पहिल्यांदा हा डेटाबेस काय करावं लागेल, यूज. ठीक आहे. आला तिथं, आता बघू शकता, याला एक्झिक्यूट करू. आलं, आयडी नेम आणि सिटी, कारण डेटाबेस पण वेगळं आहे आपलं आणि टेबल पण त्याच याच्यामध्ये आपण इन्स्टॉल हे केलेलं आहे. ठीक आहे. समजलं. हे जे आहे सिस्टम डेटाबेस आणि युजर डेटाबेस, आता मी जे सांगितलं
ते आपण जे क्युरी फायर करून टेबल क्रिएट केलं, डेटाबेस क्रिएट केलं, तर ते कशामध्ये येतं? युजर डेटाबेस मध्ये येतं. आणि सिस्टम डेटाबेस मध्ये काय येतं? जे बाय डिफॉल्ट दिले, समजा मास्टर दिलेलं आहे, मॉडेल, ठीक आहे, त्याच्यानंतर मास्टर डेटाबेस, टेम्पररी डेटाबेस जे दिलेलं आहे, तर सिस्टम डेटाबेस म्हणतो. द सिस्टम डेटाबेस आर क्रिएटेड ऑटोमॅटिकली व्हाईल इन्स्टॉलिंग द मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर ऑन आवर सिस्टीम. ठीक आहे, तुमच्या सिस्टम मध्ये मायक्रोसॉफ्टने जे ऑलरेडी क्रिएट केलेले ऑटोमॅटिकली जे भेटतं तुम्हाला, त्याला आपण सिस्टम डेटाबेस म्हणतो, जे प्रॅक्टिस साठी असेल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट 4 दिलेले आहेत. आणि युजर जर पाहिलं तर द युजर डेटाबेस आर क्रिएटेड बाय डेटाबेस लाईक युजर डेटाबेस टेस्टर हू कॅन ऍक्सेस डेटाबेस आल्सो. म्हणजे तुम्ही कुठलाही क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्ही मॅन्युअली डेटाबेस याच्या व्यतिरिक्त बरं का, हे नाव सोडून डेटाबेसचं आणि टेबलचं नेम युनिक असतं, परत रिपीट होत नाही. ठीक आहे, डेटाबेस जर तुम्ही एक नावाने दिलात आणि परत सेव्ह करा नाही घेत, ठीक आहे, एरर देतो. किंवा टेबल केलात परत घेतलात तरी तोही एरर जनरेट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हे समजलं सिस्टम आणि युजर दोन टाईपचे डेटाबेस आहे, दोघांचाही वापर केला. टी स्क्यूएलचा पण वापर केला आणि सिस्टमचा पण, सिस्टम एसक्यूएलचा पण वापर करून आपण डेटाबेस क्रिएट केलं, टेबल क्रिएट केलं आणि शोही करून दिलं त्याला. युजर युजर मध्ये आपण जे यूज केलं क्युरी, ते युजर येतं, आणि राईट क्लिक केलं तर सिस्टम मध्ये येतं. ती फॅसिलिटी सिस्टमची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, कारण ते आहे त्या डेटाबेसला राईट क्लिक करून आपण वापर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, आता याच्यामध्ये बघा हे पण पाहिलं आपण, हाऊ टू क्रिएट डेटाबेस. ठीक आहे, क्रिएट डेटाबेस, डेटाबेस नेम, सिंटॅक्स काय त्याचा, क्रिएट डेटाबेस, डेटाबेस नेम. आता ड्रॉप करायचंय, समजा डेटाबेस मला डिलीट करायचं, टू वाला, तर काय करणार मी, ही क्युरी फायर करणार, ड्रॉप डेटाबेस, डेटाबेस नेम, ड्रॉप डेटाबेस आणि डेटाबेस डेमो डेटाबेस 2, डेमो इथं आलेलंच आहे, सिलेक्ट करा आणि याला रिमूव्ह करा. का होत नाही ते एकदा चेक कर. कॅनॉट ड्रॉप डेटाबेस डेमो बिकॉज इट इज करंटली इन यूज. बरोबर, यूज असलेला डेटाबेस घेत नाहीये. तर त्याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, इथं डेटाबेस 1 मध्ये जायचंय, याला यूज मध्ये आणायचंय आणि मग या डेटाबेसला ड्रॉप करायचं. झालं, कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली. जर तो वर्किंग मध्ये असेल तर तो डिलीट होत नाहीये, त्याच्यामुळे त्याला यूज मध्ये नाही घ्यायचंय. यूज मध्ये दुसरा डेटाबेस घेतला आणि आपण ते केलं. आता इथं जर तुम्ही रिफ्रेश केलं तर बघू शकता तो डेटाबेस निघून गेलेला पाहिजे, इथं दिसतंय ना, तूच केलं ना आपण. रिफ्रेश तर हाच आहे, डेमो डेटाबेस तू इथं का दाखवते. समजा आपण इथं यूज केलं त्याचा टूला ना, तर बघूया होते का, या लिस्ट मध्ये का दाखवते. नाही, तो डेटाबेस नाहीच आहे याच्यात, फक्त इथं दाखवते. केलं रिफ्रेश, ठीक आहे, पण तो डिलीट झाला, इथून पण जात होतो. परत एकदा त्याला रिफ्रेश करू. ठीक आहे, आता बघूया डेटाबेस आलं का, गेला. तो थोडस रिफ्रेश होत नाही, तर इथं कनेक्शन परत एकदा डेटा इंजिनला जोडायचं, तो होऊन जातो. तर आता बघू शकता इथं ही क्युरी परत फायर नाही होणार आता, बरोबर, आणि ती ऑलरेडी झालेली आहे, तो डेटाबेस नाहीच आहे आपल्याकडे. तर अशा पद्धतीने डेटाबेस काय करता येतं आपल्याला, त्याच्यामधून रिमूव्ह करता येतं. रिनेम जर करायचा, समजा डेटाबेसला तुम्हाला रिनेम करायचा असेल तर काय, ड्रॉपने काय होतो, डेटाबेस पूर्णपणे डिलीट होतो. आणि समजा रिनेम करायचं असेल तर अल्टर डेटाबेस आणि डेटाबेस नेम, मॉडिफाय नेम इज इक्वल टू जे तुम्हाला नवीन द्यायचंय तो डेटाबेसचं नाव त्या ठिकाणी देऊ शकता तुम्ही, जसं की असं.
ठीक आहे. अल्टर डेटाबेस, डेटाबेस मॉडिफाय नेम. आता आपल्याकडे कुठला आहे, डेटाबेस 1 आहे, बरोबर. त्या 1 ला काय करायचं, न्यू डेटाबेस 1, फक्त न्यूचा वापर केला आपण, बरोबर. अल्टर डेटाबेस, जो तुमचा ओल्ड डेटाबेस आहे त्याचं नेम, मॉडिफाय नेम इज इक्वल टू, ठीक आहे, मॉडिफाय नेम. इथं जर चेक केलं तर तिथं डेटाबेस हॅज बीन सेट. ठीक आहे. आता बघू शकता तुम्ही इथं की हा इथं आलेला पण आहे, ऑलरेडी बघू शकता तिथं तो वर्किंग मध्ये डेटाबेस सेव्ह झालेला आहे, झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, आता डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर पुढं काय चालू होतं, आपलं टेबल्स वरती वर्क करतो, बरोबर. तर डेटाबेस मध्ये काय आहे, व्हॉट इज अ टेबल, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये डेटा टाईप. टेबल क्रिएट करताना डेटा टाईप खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण टेबल विदाउट डेटाबेस डेटा टाईप शिवाय इन्सर्ट नाही होते. तिथं डेटा टाईप तुम्हाला डिक्लेअर करावा लागतो की हा कोणत्या टाईपचा डेटा तुम्ही स्टोअर करतोय, बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटाबेस मध्ये चेंज असेल स्ट्रक्चर वगैरे, तर या डेटाबेस मध्ये बघितलं तर नंबर ऑफ टेबल तुम्हाला स्टोअर करता येतात. ठीक आहे. जसं की 1 2 3 केले, 4 5 6, किती नंबर ऑफ टेबल्स या डेटाबेस मध्ये स्टोअर करता येतात. आणि तो कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतो, रो आणि कॉलम या फॉर्मॅट मध्ये डेटाबेस डेटा स्टोअर होतो. कॉलम मध्ये काय असतं, तुमचा रेकॉर्ड, बरोबर. रेकॉर्ड म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचं एकच एज, पर्टिक्युलर एज असेल, किंवा त्याचं डेट ऑफ बर्थ असेल, किंवा त्याचं डेट ऑफ जॉईनिंग असेल, सॅलरी असेल, तर एका म्हणजे नंबर ऑफ व्यक्तीचं एकच माहिती आपण ऍक्सेस करतो, तो फील्ड म्हणतो आपण त्याला, जसं की कॉलम मध्ये असतं. समजा एका कॉलमला नेम आणि एका कॉलम मध्ये सॅलरी, हे दोन कॉलम तुम्ही ऍक्सेस केला, तर त्याच्यामध्ये काय ऍक्सेस झालं, त्याचं नाव, नेम आणि त्याची सॅलरी, एवढंच ऍक्सेस झालं, म्हणजे तो काय झाला, फील्ड. आणि जर तुम्ही एखाद्याची आयडी नुसार त्याचं टोटल ऍक्सेस केलं, नेम, एज, फक्त सिंगल पर्सन, ठीक आहे, सिंगल पर्सनचा आयडी सर्च मारला की त्याचं नेम, एज, डेट ऑफ जॉईनिंग, सॅलरी, ऍड्रेस, सिटी, हा सगळा जो येतो तो काय झाला, त्या एका व्यक्तीचा रेकॉर्ड. ठीक आहे. रो मध्ये जो असतो तो रेकॉर्ड असतो, जे काही ज्याच्यात एका माहितीची सगळी इन्फॉर्मेशन भेटते, पण त्या सिंगल व्यक्तीची. आणि रेकॉर्ड फील्ड मध्ये जर पाहिलं तर तिथं नंबर नंबर ऑफ पर्सनचे काय होतात, एकच कुठल्याही कॅटेगरीची माहिती तुम्ही तिथं ऍक्सेस करू शकता. म्हणजे हे फील्ड आणि रेकॉर्ड, कॉलमला फील्ड म्हणतो आणि रोला जो आहे तो रेकॉर्ड म्हणतो आपण. म्हणजे टेबल आणि कॉलमच्या फॉर्मॅट मध्ये जो डेटा होतो त्याला आपण टेबल म्हणतो. ठीक आहे, समजलं. टेबल, रो, कॉलम, फील्ड आणि रेकॉर्ड, ही कन्सेप्ट क्लिअर झाली. ठीक आहे. तर कॉलम मध्ये जेव्हा आपण डेटा घेत असतो, कॉलम कन्सिडर करतो, ठीक आहे, जेव्हा आपण ठरवतो ना की कॉलम पाहिजे, आयडी पाहिजे, नेम पाहिजे, फुल नेम, लास्ट नेम, जे काही असेल, तर तो क्रिएट करत असताना आपण काय करतो, डेटा टाईपचा यूज करत असतो. ठीक आहे. इथं दिलेले आहेत, तर डेटा टाईप काय काय केलं, तर समजा इंटिजर आहे, इंटिजर व्हॅल्यू साठी, नंबरिंग व्हॅल्यू साठी काय करतो आपण, इंटिजर. आणि त्याच्यापेक्षाही जर कमी व्हॅल्यू असेल तर थिन इंट जे दिलेलं आहे, व्हेरी स्मॉल इंटिजर साठी. त्याच्यापेक्षाही स्मॉल इंटिजर असेल ते तुम्ही वापरू शकता. बिग इंटिजर, जर तुमचे लार्ज नंबर असतील तर तिथं बिग घेऊ शकता. फ्लोटिंग पॉईंटचा जर पार्ट असेल, जसं सॅलरी वगैरे असतं, प्राइस असते, रेट असतो, नाही का, पॉइंट मध्ये ज्या व्हॅल्यू येतात त्याला आपण काय म्हणतो, डेसिमल. ठीक आहे. फिक्स्ड पॉइंट किंवा नंबर विथ प्रिसिजन, नंबर पण आला पाहिजे आणि फ्लोट पण आला पाहिजे, त्याच्यासाठी डेसिमल, फ्लोट. फ्लोट पण दिलेले, फ्लोट मध्ये अप्रॉक्सिमेट एक साईज असते, त्याच्यामुळे डेसिमलची लेंथ आपण ठरवता येते. ठीक आहे. फ्लोटची लेंथ कमी असू शकते कधी. समजा तुम्हाला 20 16 18 कॅरेक्टर नंबर प्रिंट करायचे आणि नंतर फ्लोट आला पाहिजे, तर तिथं डेसिमल लेंथ, कॉमा, डेसिमलच्या नंतरची लेंथ, पॉईंटच्या आधीची लेंथ आणि पॉईंटच्या नंतरची लेंथ डेसिमल मध्ये तुम्हाला ठरवता येते. फ्लोटला डायरेक्ट फ्लोट वापरावं लागतं, मग त्याची जेवढी लेंथ आहे तेवढीच घेणार. ठीक आहे. जास्त लेंथ असेल तर तो घेणार नाही. कॅर आणि एन, फिक्स लेंथ स्ट्रिंग ऑफ लेंथ एन, म्हणजे नंबर त्याची फिक्स लेंथ तुम्ही द्यायचे इथं, कॅर आणि एन, एन म्हणजे नंबर.
जसं की आपण प्रिंट केलं 20-30, किती बघा तुम्हाला लेंथ कन्सिडर करायचं आहे. टेक्स्ट, ठीक आहे, लॉंग व्हेरिएबल लेंथ इन स्ट्रिंग, म्हणजे तुम्हाला टेक्स्ट खूपच लिहायचं असेल तर तिथं टेक्स्ट वापरा. डेट आणि टाइम, जसं की डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ जॉईनिंग, टाइम सेपरेट असेल तर टाइम त्या फॉर्मॅटमध्ये. याच्यामध्ये काय लिहायचं, इयर पहिल्यांदा लिहायचं, मंथ आणि मग डेट, डे आली पाहिजे. डेट मध्ये, टाइम मध्ये काय आलं पाहिजे, हवर, मिनिट, सेकंद, हे बरोबर आहे. पण डेटचं रिव्हर्स आहे. आपण पहिलं काय लिहितो, डे, मंथ, इयर. तर इथं काय लिहायचंय, इयर डॅश मंथ डॅश या फॉर्मॅट मध्ये डे. ठीक आहे. हाऊ टू क्रिएट टेबल ते पण पाहिलं आपण, की हाऊ टू क्रिएट मध्ये इथं बघितलं की टेबल आपण एक क्रिएट केलेला आहे, बरोबर. हा टेबल क्रिएट केलेलाच आहे. परत जर डबल करत असेल तर होत नाही, ऑलरेडी आहे असं तो दाखवतो. ठीक आहे, ऑलरेडी तुमच्याकडे तो ऑब्जेक्ट डेमो 1 आहे. ठीक आहे, हे जर आपण डिलीट केलं तर इथं बघू शकता, याला सिलेक्ट, आलं. टेबल क्रिएट केलेलं आहे आपण, केलं ना टेबल. काय काय केलंय, आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, सिटी आणि जेंडर. ठीक आहे, फक्त त्याच्यात व्हॅल्यू इन्सर्ट नाही केलेली. ठीक आहे, तर आपण काय करू शकतो, सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम आणि टेबल नेम, त्याच्यामध्ये इन्सर्ट करून त्याच्यात व्हॅल्यू आपण इन्सर्ट करू शकतो. ड्रॉप टेबल जर केला तर टोटल टेबल काय होतो तुमचा, डिलीट होतो. ठीक आहे, टोटल टेबल, आता आपण बनवलेला टेबल केला असता, पण आता हा बनवलाय तर ठीक आहे, टेबल डिलीट करून त्याला इथं परत करू शकता, नो प्रॉब्लेम. हे बघा, इथं ड्रॉप टेबल आणि टेबल नेम काय, डेमो 1 प्युरिफायर, झालं. आता सिलेक्ट केलं तर होईल का ते, नाही होणार, कारण तो नाहीच आहे. मग परत इथं जाऊन, ऑलरेडी आहे आपल्याकडे कोड, तर त्याला रन करा, म्हणजे परत तो क्रिएट झाला, परत तो शो झाला. ठीक आहे, म्हणजे ड्रॉप म्हणजे टोटल ड्रॉप करतो बरं का, ड्रॉप टेबल, ड्रॉप डेटाबेस, तर तो ऑल रेकॉर्ड पण त्याच्यामध्ये तो क्लिअर हे करून टाकतो. ठीक आहे, सिलेक्टने काय होतं, सिलेक्ट. आता काय करायचंय आपल्याला, एक आता जो आपण टेबल बनवलेला आहे, फक्त त्याच्यात कॉलम कन्सिडर केले की हा कॉलम पाहिजे, तो कॉलम पाहिजे, तर आपण त्याच्यात चेंजेस करायचे. अल्टर टेबल, टेबल नेम, ऍड, म्हणजे एखादी कॉलम विसरलाय आपल्याला आणि तो मला काय करायचंय, तिथं इन्सर्ट करायचं, तर अल्टर टेबल, टेबल नेम ऍड करायचं आणि कुठलं ते ठरवायचं. मग इथं समजा आपण काय केलं, अल्टर टेबल, बरोबर, अल्टर टेबल डेमो 1. मग आपल्याला काय करायचं, समजा कंट्री, व्हॅर कॅर, आणि इथं दिलं 20, आणि एक कन्सेप्ट काय राहिली इथं, ऍड. ठीक आहे, याला रन करा. सिंटॅक्स एरर, अल्टर टेबल डेमो 1, अच्छा सॉरी, हा इथं सेमी कॉलन द्यायचंय. ठीक आहे, आता एक्झिक्यूट करा, आला, कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली. आता बघू टेबल पूर्ण, हा काढूनच टाकू, ते डिलीट करू परत. ठीक आहे, एक्झिक्यूट केलं, आला बघा कंट्री. ठीक आहे, शेवटी तिथं ऍड केलं आपण, बरोबर. म्हणजे कुठलाही कॉलम विसरलेला असेल तर तुम्हाला ते काय करता येतं, इथून अल्टर करून, अल्टर टेबल, टेबल नेम ऍड, फक्त इथं काय यूज केलंय, ऍडचा वापर केलेला आहे, बघू शकता ऍड यूज केलंय इथं. ठीक आहे, हाऊ टू अल्टर कॉलम टेबल. ठीक आहे, काय करायचं, त्या टेबल मधला कॉलम, अल्टर टेबल, ठीक आहे, टेबल नेम अल्टर, कॉलम काय करायचंय, सिटी, त्याची लेंथ वाढवली फक्त, इथं काय नाही केलं. व्हेअर कॅर मधून त्याचा डेटा टाइप चेंज करू शकता तुम्ही, थोडक्यात समजलं. इथून काय करू शकता, त्याचा डेटा टाइप चेंज, एक तर लेंथ वाढवा, त्याला कॅरेक्टर असेल तर त्याला इंटिजर मध्ये घ्या. ठीक आहे, इंटिजर असेल तर त्याला कॅरेक्टर, म्हणजे तुम्हाला वाटलं की इथं नंबर यायला पाहिजे, तुम्हाला वाटलं की इथं टेक्स्ट यायला पाहिजे होतं, बरोबर. मिस्टेक झाली, क्रिएट केलं डेटा टेबल, आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर इंटिजर किंवा डेसिमल, हे जे डेटा टाइप आहे त्याचं चेंज करायचंय.
तर त्यावेळेस तुम्ही त्याला चेंज करू शकता. सिटी आपल्याकडे आहे कॉलम ऑलरेडी, फक्त त्याची काय केली आपण इथं लेंथ वाढवली. नाही अल्टर मध्ये, हा अल्टर कॉलम, आपण कॉलमलाच त्याच नावाला अल्टर करतोय, डिलीट नाही करत आहे, बरोबर. आपण काय करतोय त्यात, इथं बघा इथं ऍड आलंय आणि इथं अल्टर आलंय मध्ये. हे बघा इथं जर बघितलं तर जेव्हा आपण नवीन कॉलम क्रिएट करतोय, नवीन कॉलम फील्ड म्हणू शकतो आपण त्याला, नवीन फील्ड करतोय तर अल्टर टेबल टेबल नेम ऍड चा वापर करून तो नवीन टेबल नेम देऊन त्याचं डेटा टाईप कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर कॉलमची लेंथ किंवा डेटा टाईप चेंज करायचा असेल, अल्टर टेबल टेबल नेम आणि परत अल्टर, ऍडच्या जागी फक्त रिप्लेस काय झाला, अल्टर आणि कॉलम, हे दोन गोष्टी इथं आल्या परत, अल्टर आणि कॉलम. ह्याची स्पेलिंग हे लिहायचंय, COLUMN कॉलम. ठीक आहे. सिटीची आपण लेंथ वाढवली किंवा ऍड्रेसची लेंथ कमी झाली. त्याच्यानंतर हाऊ टू ड्रॉप कॉलम फ्रॉम टेबल. ठीक आहे, कॉलमच तुम्हाला काय करायचं, अल्टर टेबल, ठीक आहे, टेबल नेम ड्रॉप आणि कॉलम नेम. ठीक आहे, समजा आपण काय केलं, हा पण चेक करू रन होतंय का. सिटी तर आहे ना आपल्याकडं, तर इथं घेतलं, हे बघा इथं व्यवस्थित दिसतंय थोडं कलर मध्ये, काय काय त्याचे कीवर्ड्स आहेत. ठीक आहे, इथं बघू शकता अल्टर, काय केलं पहिलं, अल्टर टेबल, कारण आपण टेबल अल्टर करतो, बरोबर. अल्टर टेबल, टेबल काय आपला डेमो 1, अल्टर COLMUN कॉलम एम, ठीक आहे, कॉलम सिटी. ठीक आहे, सिटीला काय केलं आपण, वॅर कॅर 100, बरोबर. तर त्याची लेंथ वाढवली फक्त इथून आपण, एक्झिक्यूट. ठीक आहे, कमांड सक्सेसफुली झाले. आता इथंच काय दुसरं जे आहे डिलीट करायचं, समजा एखादी चुकून तुमच्या म्हणजे जास्त झालेला असेल तर त्याला काय करायचं आपल्याला इथून डिलीट करायचं असेल, तेव्हा कॉलम डिलीट करायचा, रो नाही. काय करतोय सध्या आपण कॉलम वरती काम करतो. तर इथं काय परत अल्टरनेट सुरुवात होईल सगळी, अल्टर टेबल टेबल नेम, चेंज पुढे होते फक्त, ऍड अल्टर कॉलम आणि हे काढून टाकतो परत कन्फ्युज होईल, हे आपण घेतलं होतं. ठीक आहे, अल्टर कॉलम आणि ड्रॉप कॉलम, त्याच कॉलमला नाव वगैरे काही चेंज, म्हणजे कॉलमच्या फक्त लेंथ चेंज होत्या, ठीक आहे, रिनेम नाही होत. तर कॉलम चेंज केलं आपण, तर तिथं काय केलं, व्हॅरकॅरची लेंथ किंवा डेटा टाईप चेंज केलं, अल्टर कॉलम. ड्रॉप कॉलमने काय होतं, तेवढाच कॉलम ड्रॉप होतो. आता आपण इथं केलेलंच आहे, समजा पहिले शो करूया. आता कंट्री दिसते पुढं, ते आपण वाढवलं होतं, तर त्यालाच परत काय करू आपण, डिलीट करू. अल्टर टेबल, सॉरी इथं हे टेबल नेम डेम 1. ठीक आहे, आता याला सिलेक्ट केलं आणि एक्झिक्यूट केलं, आलं. आता परत शो करून बघू शकतो आपण, हे बघ इथून परत तो डिलीट झाला, इथं होता ना शेवटी तो काय झाला इथून डिलीट केलेला आहे आपण. ठीक आहे, तर इथं स्टॉप करूया, एवढी प्रॅक्टिस करा.